नमस्कार, मी डॉक्टर केदार कुलकर्णी। आज थोडंसं आपण पेशंट आणि डॉक्टर या संदर्भात थोड्याशा गप्पा मारणार आहोत। आजचा विषय आहे इन्फ्लुएन्झा वॅक्सीन। जे सगळ्यांनाच माहिती असेल, सगळीकडे पेपर न्यूज चर्चा असते, प्लस कोविडच्या नंतरही इन्फ्लुएन्झा वॅक्सीनबद्दल भरपूर चर्चा झाली। मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे, इन्फ्लुएन्झा हा जो आजार आहे तो एक व्हायरल आजार असतो। म्हणजे स्पेशली मुलांमध्ये का जास्ती होतो, कारण शाळा, डे केअर, कॉन्टॅक्टमध्ये येणं, इतरांच्या सोर्सच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यावर भरपूर हा आजार पसरला जातो। सो आता इन्फ्लुएन्झा वॅक्सीनचं एवढं का डिस्कशन होतं आणि का महत्त्वाचं असतं वॅक्सीन? सो सर्वप्रथम वॅक्सीन घेणं म्हणजे इन्फ्लुएन्झा न होणं हे नसतं, हे सर्वात पहिलं मी क्लिअर करतो। सो वॅक्सीन कशासाठी घ्यायचं? तर हा जो इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे, हा सर्दी खोकला करणारा व्हायरस, त्याच बरोबर ते सर्दी खोकल्याचं इन्फेक्शन निमोनियापर्यंतही जाऊ शकतं। सो इन्फ्लुएन्झा वॅक्सीनचा रोल काय असतो? मेनली वॅक्सीन जेव्हा घेतो तेव्हा आजार होतो, पण तो थोडक्यात निभावतो। म्हणजे सर्दी खोकला झाला, एक 3-4 दिवस, 2 दिवस ताप आला, 3-4 दिवस सर्दी खोकला राहिला, त्याचे जे साईड इफेक्ट्स किंवा कॉम्प्लिकेशन्स असतात, घातक त्याचे जे परिणाम असतात, म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन लागणे, निमोनिया होणे, वेगळ्या प्रकारचं अजून इन्फेक्शन होणे त्याच्यावरती, हे सगळे शक्यतो टाळले जातात। वॅक्सिनचं महत्त्व त्याच्यासाठी असतं मेनली। सो त्या वॅक्सिनबद्दल बोलायचं म्हणजे आपण 6व्या महिन्याला हे पहिल्यांदा वॅक्सिन देतो। पहिला डोस 6व्या महिन्याला असतो, दुसरा त्याचा डोस बरोबर 28 दिवसांनी म्हणजे 7व्या महिन्याला असतो। आणि त्याच्यानंतर त्याचे 2 वेगवेगळे स्ट्रेन असतात। म्हणजे त्याच्यात तो तर 4 प्रकारचे इन्फ्लुएन्झा वॅक्सिन कव्हर होतात, पण थंडीत वेगळं असतं, पावसाळ्यात वेगळं असतं। सो नेहमी आपण हे आपल्याकडे जनरली मॉन्सूनच्या स्टार्टिंगला हे वॅक्सिन आपण देतो, 4 ते 6 आठवडे, म्हणजे एप्रिल एंड किंवा मेच्या पहिल्या 2 महिन्यात आपण हे वॅक्सिन देतो। म्हणजे त्याची इम्युनिटी, बाळाची जी इम्युनिटी असते ती पावसाळ्याच्या आधी चांगली स्ट्रॉंग होऊन निघते। सो पहिल्या 2 डोस नंतर प्रत्येक वर्षी या वेळेला मे महिन्याच्या स्टार्टिंगला हे इन्फ्लुएन्झा वॅक्सिन 5 वर्षाचं होईपर्यंत, मी तर म्हणतो म्हणजे जेवढं तुम्ही पुढे पण द्याल तेवढं चांगलं असतं, पण ॲटलिस्ट 5 वर्षाचं बाळ होईपर्यंत त्याला इयरली इन्फ्लुएन्झा वॅक्सिन चालू ठेवायचं। म्हणजे जी इनिशियली आपण इम्युनिटी दिली आहे ती थोडी अजून बूस्ट करायला आपल्याला मदत होतो आणि तुमच्या बाळाचे इन्फ्लुएन्झापासून रक्षण होते। थँक्यू।